संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन जेजुरीमध्ये झालेलं आहे आणि आगमन झाल्यानंतर जेजुरीकरांच्या वतीने भव्य दिव्य असं जंगी स्वागत केलं जातं। विशेष म्हणजे भंडाऱ्याची देखील उधळण केली जाते। आपण पाहू शकताय कशा पद्धतीने पालखीवरती या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण केली जाते। जवळपास 5 ते 7 तासापासून या ठिकाणी परिसरातील जे लोक आहेत हे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कधी येते, दृक्शिक्षेपात कधी येते हे पाहण्यासाठी या ठिकाणी होते, दर्शन घेण्यासाठी होते आणि त्यांची उत्कंठा आता या ठिकाणी संपलेली आहे आणि माऊलीची पालखी दृक्शिक्षेपामध्ये आले, दर्शन घेत आहेत। विशेषतः जेजुरीकरांच्या वतीने आणि मंदिर संस्थांच्या वतीने देखील या ठिकाणी जंगी स्वागत केलं जाते, भंडाऱ्यांची उधळण केली जाते। आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शैव आणि वैष्णवाचं एकत्रीकरण पाहायला मिळतं। प्रत्येक वारकऱ्यांच्या कपाळावरती गंध असतो, बुक्का असतो, मात्र या ठिकाणी आल्यानंतर त्या बुक्क्यासोबतच आता कपाळावरती जर बघितलं तर लल्लाटी भंडार देखील लावला जातोय। त्यामुळे हे वेगळं विशेषत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि कशा पद्धतीनं सुंदर पद्धतीने भव्य दिव्य पद्धतीने या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आणि हे स्वागत पाहण्यासाठी देखील सगळे वारकरी आपण शेकडोच्या संख्येने वारकरी कशा पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत, लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम आज जेजुरीमध्ये आहे। त्या अनुषंगाने शैव आणि वैष्णवांचा मिलाप या ठिकाणी पाहायला मिळतोय। संत महात्म्यांनी अनेक ग्रंथामध्ये देखील वर्णन केलेलं आहे। तसं पाहिलं तर जनार्दन एकनाथ महाराजांनी देखील शिरोमणी महादेव, वैष्णव हा शिरोमणी महादेव पद्धतीने दाखले दिलेले आहेत आणि एळकोट देखील केला जातोय। आपण समोर पाहतोय भंडाऱ्यांची पालखीवरती उधळण केलेली आणि सोन्याच्या जेजुरीमध्ये माऊलींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सगळे जे काही वारकरी आहेत ते हात वर करतायत, एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष केला जातोय, त्याचबरोबर ज्ञानोबा तुकोबरांचा देखील जयघोष केला जातोय आणि सगळे वारकरी हे आता या भक्तिरसामध्ये नाहून निघतायत। विशेषतः भंडाऱ्याची उधळण केली जात असताना भंडाऱ्याचा पिवळा रंग हा जेजुरीचं सोनं दाखवतोय, तर दुसरीकडे ज्या वारकऱ्यांच्या पताका आहेत त्या भगव्या पताका आहेत, केशरी रंग आहे। या दोन्ही रंगाचं एकत्रीकरण भक्तीचा हा वेगळा रंग, प्रेमाचा हा वेगळा रंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि शैव आणि वैष्णवाचं एकत्रीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। विशेषतः हा जो काही अनुपम्य सोहळा आहे या सोहळ्याला आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये कैद करण्यासाठी या ठिकाणी जे शेकडो वारकरी, लाखो वारकरी आहेत, लाखो भाविक आहेत, हे या टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आपण समोर हे सगळं दृश्य पाहतोय। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये देखील हे सगळे वारकरी आता भक्तिरसामध्ये नाहून निघतायत। भंडाऱ्याची उधळण केली जाते, माऊलींचा जयघोष केला जातोय, त्याचबरोबर एळकोट एळकोट जय मल्हार तो देखील या ठिकाणी बोलला जातोय। त्यामुळे एकंदरीत जर जेजुरीचं जर वातावरण पाहिलं तर पूर्णतः भक्तिमय झालेलं आहे। प्रत्येक वारकरी या भक्तिरसामध्ये नाहून निघतोय आणि इथं आल्यानंतर पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्याची जर त्याची इच्छा आहे, दर्शन घेण्याची इच्छा आहे, वारीच्या वाटेवरती चालताना अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडरायाचं देखील दर्शन होतंय आणि वैष्णवांना शिवाचं दर्शन झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव देखील खूप वेगळ्या पद्धतीचा भाव असतो आणि भक्तिरसामध्ये आणखी एक भर पडते। प्रामुख्याने जर बघितलं तर जेजुरीकराच्या वतीनं यासाठी खूप मोठी तयारी देखील करण्यात आलेली आहे। येणारे जे भाविक आहेत त्या भाविकांसाठी देखील तशाच पद्धतीने तयारी केलेली आहे। कुठल्याही भाविकाला कुठलीही अडचण होऊ नये या अनुषंगाने प्रशासन असेल, जेजुरीचे गावकरी मंडळी असतील, त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी केलेली आहे। मल्हारी मल्हारी माझा लाडका मल्हारी, आलो तुझ्या दारी, घ्यावी आम्ही वारी, बेल भंडारी अशा पद्धतीची देखील ओवी गायला जाते। तर वारी हो वारी, माझ्या मल्हारीची वारी असं संत महात्म्यांनी जे सांगितलेलं आहे ती वारी देखील गुणगुणली जाते। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आता ज्ञानोबायांची पालखी ही पालखी तळाकडे जात आहे, मात्र त्याच अनुषंगाने जो भेलभंडार या ठिकाणी उधळला जातोय तो भेलभंडार आपल्याला पाठीमागे पाहायला मिळतोय। कशा पद्धतीनं भेलभंडार उधळला जातो आणि भेलभंडार उधळत असताना वारकरी हे टाळ मृदंगाच्या गजरामध्ये खंडरायाला या ठिकाणी आळवणे देखील करताना पाहायला मिळत आहे। सोनेरी रंग आहे, फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये आता सोनेरी रंग देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि भंडाऱ्याची उधळण देखील आणि भंडाऱ्यामध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ही भंडाऱ्यामध्ये नाहून निघालेली आहे। भक्तिरसामध्ये वारकरी वाहून निघाले आहेत। प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळाला ज्या पद्धतीने गोपीचंदन आणि बुक्का आहे त्याच पद्धतीने आज जेजुरीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी लल्लाट भंडार देखील लावला जातोय आणि भंडाऱ्याची उधळण करून माऊलींचं प्रचंड पद्धतीने या ठिकाणी स्वागत केलं जातंय। माऊलीचे स्वागत सोहळा हा पाहण्यासाठी, अलौकिक स्वागत सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी
लाखोच्या संख्येने जे परिसरातील भाविक भक्त आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळे एकंदरीत हा अनुपमेय सोहळा, या सोहळ्याला शब्द देखील वर्णन करण्यासाठी अपुरे पडतील नाही. या आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा अमुच्या चाडा, तुका म्हणे भिडा भक्तिशिया, या संत महात्म्यांच्या अभंगाप्रमाणे आज सोनियाचा दिनू अमृते पाहाला, या पद्धतीनं जे काही इथलं संपूर्ण जे वातावरण आहे हे भक्तिमय झालेलं आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं जेजुरी नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. माऊलीच्या आगमनानंतर माऊलींच्या स्वागतासाठी जे लाखो वारकरी प्रतीक्षेत होते त्यांची ती प्रतीक्षा संपलेली आहे. आता माऊलींचं मोठ्या भव्य दिव्य पद्धतीने स्वागत केलं जात आहे आणि भंडाऱ्यांची उधळण आपण पाहतोय. भंडाऱ्याची उधळण थांबत नाही. माऊलीच्या पालखीमध्ये त्याचबरोबर रथात देखील ही भंडाऱ्याची उधळण केली जाते आणि भंडाऱ्याची उधळण विशेषतः जेजुरीमध्ये आल्यानंतर भंडाऱ्याला सोनं म्हटलं जातं, पिवळं सोनं. आणि आज याच पिवळ्या सोन्यामध्ये जेजुरी नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही देखील आज आपण या ठिकाणी सोनेरी झाल्याची देखील पाहायला मिळते. आणि संपूर्णतः सगळे जे वारकरी आहेत ते या ठिकाणी मल्हारीचा एळकोट गात आहेत, तर दुसरीकडे नारोबा तुकोबारायचा गजर देखील करतायत. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर आज जेजुरीमधलं जे संपूर्ण वातावरण आहे हे भक्तिमय झालेलं वातावरण, आणि भक्तिमय झालेलं वातावरण हे अंतःकरणामध्ये साठवून घेण्यासाठी भाविक देखील लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे हा जो अनुपमेय सोहळा आहे, अत्यंत देखणा सोहळा आहे, अत्यंत भव्य दिव्य पद्धतीचा सोहळा आहे, हा देखील या ठिकाणी संपन्न होतोय. आणि जेजुरी नगरीमध्ये आता संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं भव्य दिव्य जे स्वागत आहे ते स्वागत या ठिकाणी संपन्न होते. माऊलीचा रथ पालखी तळापर्यंत जाईपर्यंत भंडाऱ्याची उधळण भाविकांमधून टाळ्या देखील वाजवल्या जात आहेत. आपण समोर पाहतोय पालखी आज भंडाऱ्यानं पिवळी झालेली आहे, सोनेरी झालेली आहे. ठिकाणी भंडाऱ्यांची केली जाते. फुलांनी सजलेली जी पालखी त्याच पालखीवरती भंडाऱ्यांची उधळण केल्या. आज सोनेरी रंग हा ज्ञानेश्वर महाराज पालखीला देखील एक वारकरी हा भंडारा समोर कशा प्रकारची उधळण या ठिकाणी तास उभे असले करण्यासाठी चरण स्पर्श केल्यानंतर प्रत्येक वारकरी प्रत्येक भाविक हा या ठिकाणी माऊलीच्या रथाचं दर्शन करण्यासाठी रथाकडे जातोय. मात्र जेजुरीकरांनी ज्या पद्धतीने भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी स्वागत केलेलं आहे तो स्वागत सोहळा हा आहे. हा स्वागत सोहळा झाल्यानंतर आता माऊली हे पालखी तळावरती जातील आणि पालखी तळावरती येणाऱ्या सर्व भाविकांसाठी दर्शनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. न्यूज जेजुरी.